Welcome student. Today we see Dvitiyah Pathah Avyamala, a garland of Avyas. भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिर्वाण भारती तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषिता. सर्व भाषेमध्ये मधुर आणि दिव्य म्हणजे गिर्वाण भारती. गिर्वाण भारती म्हणजे संस्कृत लँग्वेज. तस्यां हि काव्यं मधुरम तस्मादपि सुभाषितम. त्याचे काव्य ऐकण्यासाठी अतिशय मधुर आहेत आणि त्यातल्या त्यात सुभाषित हे अधिकच गोड आहे. सुभाषितम नाम शोभनम भाषितम. सुभाषित म्हणजे सुवचन. संस्कृत साहित्ये विपुलानि सुभाषितानि सन्ति. संस्कृत साहित्यामध्ये पुष्कळ अशी सुभाषिते आहेत. अल्पाक्षरत्वं सुभाषितानां वैशिष्ट्यम. छोटा मोठा अर्थ सांगून जाणे हे सुभाषितांचे वैशिष्ट्य आहे. मधुरानी गेयानी अर्थपूर्णानी एतानी सुभाषितानी. ही सुभाषिते मधुर, गाण्यास योग्य आणि अर्थपूर्ण अशी असतात. सुभाषितानां पठनेन वाणी सुसंस्कृता निर्दोषाच भवति. सुभाषितांच्या वाचनामुळे आपली वाणी सुसंस्कृत आणि निर्दोष होते. निर्दोष म्हणजे स्पष्ट उच्चार वगैरे इत्यादी गोष्टी होत असतात. वक्तृत्व कलायां निपुणता संपादनार्थम उत्कृष्ट निबंध लेखनार्थम च तानि अतीव उपयुक्तानि. मग ही सुभाषिते कुठे कुठे उपयोगी होतात? वक्तृत्व कलेमध्ये निपुणता संपादनासाठी, त्याचबरोबर निबंध लेखनासाठी ही सुभाषिते अतिशय उपयुक्त आहेत. मग निबंध लेखनासाठी कशासाठी उपयुक्त आहेत पहा. आपण त्या निबंधाच्या विषयाला जर अनुसरून संस्कृत श्लोक जर टाकले तर त्या एक्झामिनरवर काय होईल, अतिशय चांगल्या प्रकारे तुमचा प्रभाव पडेल की खरंच बाबा ह्या विद्यार्थ्याला वेगवेगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे. अतः इयं सुभाषितानां माला छात्रैः अवश्यं कंठे धारणीयाः. म्हणून ही सुभाषिते विद्यार्थ्यांनी पाठांतर करणे अतिशय आवश्यक आहे. Now we see first श्लोक. श्रोत्रुं कर्णो वक्तुमस्यं सुहास्यं घ्रातुं घ्राणं पादयुग्मं विहर्तुं द्रष्टुं नेत्रे हस्तयुग्मं च दातुं ध्यातुं चित्तं येन सृष्टं स पातु. श्रोत्रुं means to hear. Vaktum means to speak. Suhasyam with a pleasant smile. Ghratum to smell. Ghranam means nose. Vihartum to wander. Netre eyes. Dhyatum to meditate. Srushtam created. Patu to protect. बघा फर्स्ट श्लोक मध्ये काय करण्यात आलेलं आहे. ईश्वराला हे ईश्वरा तू आमचं रक्षण कर अशा पद्धतीने रिक्वेस्ट करण्यात आलेली आहे, विनंती करण्यात आलेली आहे. श्रोत्रुं कर्णो वक्तुमस्यं सुहास्यं घ्रातुं घ्राणं पादयुग्मं विहर्तुं द्रष्टुं नेत्रे हस्तयुग्मं च दातुं ध्यातुं चित्तं येन सृष्टं स पातुम. हा श्लोक आहे. त्यानंतर अन्वय पाहूया आपण. अन्वय कशासाठी असतो? श्लोकाचा अर्थ व्यवस्थित सेंटेन्स मध्ये आपल्याला लावता यावा यासाठी आपल्याला अन्वय प्रोव्हाइड केलेला असतो. येन श्रोत्रुं कर्णो वक्तुं सुहास्यं आस्यं घ्रातुं घ्राणं विहर्तुं पादयुग्मं द्रष्टुं नेत्रे दातुं हस्तयुग्मं ध्यातुं च चित्तं सृष्टं स ईश्वरः पातु. May the God who created 2 ears to hear, 2 eyes to see, 2 legs for wander, 2 hands for give, a nose for smell, a mouth with a pleasant smile, to speak, protect me. ह्या पहिल्या श्लोकामधून काय करण्यात आलेलं आहे की आपल्याला देवाने हे सर्व दिलेलं आहे. ऐकण्यासाठी कान दिलेलं आहे, छान हसण्यासाठी आपला चेहरा दिलेला आहे, मुख दिलेलं आहे. त्यानंतर सुगंधासाठी आपल्याला नाक दिलेलं आहे, फिरण्यासाठी पाये दिलेली आहेत
आणि पाहण्यासाठी, हे संपूर्ण विश्व पाहण्यासाठी आपल्याला 2 डोळे सुद्धा दिलेले, दान करण्यासाठी हात दिलेले आहेत आणि ईश्वरामध्ये लीन होण्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे, मन सुद्धा दिलेलं आहे. असं सर्व देणाऱ्या ईश्वरा तू आमचं रक्षण कर. पातू, पातू हे काय आहे, आज्ञार्थ फॉर्म आहे. लोट लकार, पा प्रथम गण परस्मय पद, लोट लकार प्रथम पुरुष एक वचनाचा हा फॉर्म आहे. याद्वारे आपण काय केलेले आहे, ईश्वराला रक्षण कर असं आपण सांगितलेलं आहे. मग यामध्ये अव्यय कोणकोणते आहेत, यामध्ये या अव्ययमालेमध्ये आपल्याला अव्ययांचा वापर करायला शिकवलेला आहे. पहा इथे धातुसाधित अव्ययांचा यूज करण्यात आलेला आहे. धातुसाधित अव्यय कोणकोणती आहेत, तुमंत अव्यय, त्वांत अव्यय आणि लबंत अव्यय. मग ह्या फर्स्ट श्लोकामध्ये कोणती अव्यय आलेली आहेत, श्रोतुम तुमंत अव्यय, त्यानंतर वक्तुम हे सुद्धा तुमंत अव्यय आहे, घ्रातुम, विहर्तुम, द्रष्टुम, दातुम हे सर्व, ध्यातुम हे सर्व काय आहेत, तुमंत अव्यय आलेली आहेत. नाउ वी सी सेकंड श्लोक. गुणाः कुर्वन्ति दूतत्वं दूरेपि वसतां सतां केतकी गन्धमाग्राय स्वयमायान्ति षट्पदाः. नाउ वी सी अन्वय. दूरे वसताम् अपि सतां गुणाः दूतत्वं कुर्वन्ति यथा षट्पदाः केतकी गन्धमाघ्राय मधुपानाय स्वयं आयान्ति. वसताम, वसताम means to live. सताम सज्जनानां, good person. दूतत्वम a messenger. षट्पदाः bees. केतकी गंधमाघ्राय having smelled the fragrance of ketaki flower. Swayamayanti, they come of their own according or spontaneously. Now we see translation. Virtuous do the work of a messenger of the good people even though they are living far away. Having smelled the fragrance of Ketaki flower, the bees spontaneously come to it. ह्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की जे गुड पर्सन असतात ते काय करत असतात, आपल्या वर्कच्या द्वारे, आपल्या चांगल्या कार्याच्या द्वारे ते काय करत असतात, त्यांचे चांगले कार्य हे दूताचं कार्य करत असते की ते लोक कसे आहेत हे आपल्याला त्यांच्या कार्यामुळेही समजत असते. ज्या पद्धतीने षटपदाः केतकी गंधमाग्राय, केतकी फुलांचा सुगंध घेऊन षटपदाः म्हणजे भ्रमरे काय करतात, त्याच्याकडे मधुपानासाठी स्वतःच येत असतात. केतकी फुलांना बोलवावं लागत नाही मधूंना की तुम्ही माझ्याकडे या, परंतु त्या फुलांचा सुगंधच एवढा असतो की त्याच्या सुगंधामुळे ते आकर्षून त्या फुलाकडे येत असतात, धावत असतात. अशाच पद्धतीने आपले गुण सुद्धा, आपल्यामध्ये असलेले गुण सुद्धा हे काय करतात, मेसेंजर्सचं काम हे करत असतात. नाउ वी सी थर्ड श्लोक. भुक्त्वा तृणानि शुष्कानि पीत्वा तोयं जलाशयात् दुग्धम यच्छन्ति लोकेभ्यो धेनवो लोकमातरः. ह्या श्लोकामध्ये गाईला लोकमाता म्हटलेले. कशासाठी लोकमाता म्हटलेले आपण पाहूया. नाउ वी सी अन्वय. धेनवः शुष्कानि तृणानि भुक्त्वा जलाशयात् तोयं पीत्वा लोकेभ्यः दुग्धं यच्छन्ति ताः लोकमातरः खलुः. धेनुः काऊ, शुष्कानि, शुष्कानि dry grass, शुष्कानि तृणानि means dry grass, pitva drunk, toyam means water, jalashayat from the lake, dugdham milk, lokamatarah mothers of people. Having eaten dry grass and having drunk water from the lake, the cow gives to milk to people. They are indeed the mothers of people. गाय काय करते, कुठेही असलेला चारा गवत ती खाते, त्याचबरोबर सरोवरात साचलेलं पाणी ती पिते
आणि आपल्याला काय करते, पौष्टिक असं दूध ती आपल्याला देत असते. म्हणून आपण तिला काय म्हणतो, लोकमाता असं आपण गाईला संबोधत असतो. ठीक आहे. मग ह्या श्लोकामध्ये कोणकोणते अव्यय आलेले आहेत. ह्या श्लोकामध्ये भुक्त्वा, पीत्वा हे काय आहे, त्वांत अव्यय आलेले आहे. नेक्स्ट आपण पाहूया श्लोक नंबर 4. अकृत्वा परसंतापम अगत्वा खलमंदिरम अनुत्सृज्य सतां वर्त्मा यत् स्वल्पमपि तत् बहुः. परसंतापम न कृत्वा खलमंदिरम न गत्वा सतां वर्त्मा न उत्सृज्य यत् स्वल्पमपि लभ्यते तद् बहुः वर्तते. परसंतापम distressed, खलमंदिरम to the house of the wicked person, utsrujya having left, vartma path, swalpam very little, bahu very much. Now we see translation. Wherever little one achieve without causing distress to others, without going to the house of a wicked person and without leaving the path of the good, then one has achieved very much. बघा, एखाद्याला काही प्राप्त करायचं असेल तर त्याला कोणावरही रागराग करण्याची आवश्यकता नाही किंवा दुष्ट व्यक्तीच्या घरी जाण्याची गरज नाही. त्याचबरोबर सज्जनांचा सहवासात राहून जे काही थोडंफार मिळेल तेच त्याच्यासाठी काय आहे, पुष्कळ सिद्ध होत असते. म्हणून आपण काय करायला पाहिजे, नेहमी सज्जनांची सोबत धरणं आवश्यक आहे. मग ह्या श्लोकामध्ये कोणकोणते अव्यय आहेत, अकृत्वा, अगत्वा, अनुत्सृज्य हे आहेत अव्यय. अकृत्वा अगत्वा त्वांत अव्यय आहे आणि अनुत्सृज्य हे लबंत अव्यय आहे. हे लबंत अव्यय का आहे, कारण इथे अणु प्लस सृज हा धातू आहे. अणु हा काय आहे, उपसर्ग आहे आणि त्याला आपण य हे विकरण जोडलेलं आहे. अणु प्लस सृजला य विकरण जोडलेलं, म्हणून हे काय आहे, उपसर्ग सह असल्यामुळे हे आहे लबंत अव्यय. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत श्लोक नंबर 5. यस्य षष्ठी चतुर्थी च विहस्य च विहाय च अहम कथम द्वितीयास्यामहम कथम. यस्य कृते विहस्य इति षष्ठी विहाय इति चतुर्थी अहम कथम च द्वितीया स्यात् तस्य अहम द्वितीया पत्नी कथम स्याम. बघा, ह्या श्लोकामध्ये विभक्ती आणि अव्यय यामधला फरक कोणाला समजतो आणि कोणाला समजणार नाही हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. विहस्य मध्ये वी प्लस हस, लाफिंग, हॅव्हिंग लाफ्ड. विहाय हॅव्हिंग लेफ्ट. द्वितीया means accusative case or wife. Syama shall become. Now we see translation. How shall I be the wife of the one for whom vihasya is the genitive case and vihaya is the dative case and aham as well as katham are the form of the accusative case. बघा, ती कशा पद्धतीने पत्नी होईल एखाद्याची, ज्याच्यासाठी विहस्य हा शब्द काय आहे, षष्ठी विभक्ती आहे आणि विहाय हा जो शब्द आहे हा चतुर्थी विभक्ती आहे. अहम आणि कथम हे त्याच्यासाठी द्वितीय विभक्ती आहेत. बघा, तुम्ही देववर्णमाला जर हे शब्द शिकलेले आहात तर तुम्हाला काय वाटेल, जेव्हा तुम्ही विहस्य असा शब्द ऐकणार आहात, विहस्य असा उच्चार ऐकाल तेव्हा तुम्हाला ती षष्ठी विभक्ती वाटेल. बरोबर आहे. विहाय जेव्हा ऐकाल तेव्हा देवायाप्रमाणे चतुर्थी विभक्ती वाटेल. अहम द्वितीय विभक्ती वाटेल कारण देवम. कथम सुद्धा काय वाटेल, द्वितीय विभक्ती आहे. परंतु ते त्या पद्धतीने विभक्ती आहेत का, नाही, ते विभक्ती नाही आहेत. तर ते काय आहेत ते आपण पाहणार आहोत. बघा, ते काय आहेत,
अव्यय आहे. विहस्य ही षष्टी विभक्ती नसून तिथे कोणता धातू आहे? बी प्लस हस प्रथम गण परस्मय पद लबंत अव्ययाचे हे फॉर्म आहे. त्यानंतर विहाय, विहायमध्ये वी प्लस हा तृतीय गण उभयपद लबंत अव्यय. त्यानंतर अहम, अहम हे काय आहे? अस्मत् सर्वनाम, उत्तम पुरुषवाचक अस्मत् सर्वनाम प्रथमा एक वचनाचं हे फॉर्म आहे. म्हणून हे सर्व काय आहे? चतुर्थी, षष्टी किंवा द्वितीय विभक्ती नसून हे वेगळ्या पद्धतीचे फॉर्म्स आहेत. विहाय आणि विहस्य हे लबंत अव्यय आहेत आणि अहम हे काय आहे? अहम हे अस्मत् सर्वनामाचं फॉर्म आहे. म्हणून ज्याला माहिती नाही ग्रामरची त्याच्याबद्दल काय असेल? हे षष्टी, चतुर्थी आणि द्वितीय विभक्ती असेल. परंतु आपण सर्वजण अव्यय शिकलेले आहोत. त्यानंतर उत्तम पुरुषवाचक अस्मत् सर्वनाम, मध्यम पुरुषवाचक युष्मत् सर्वनाम या सर्वांची स्टडी आपण केलेली. म्हणून आपण सर्वजण हे आयडेंटिफाय करू शकतो की हे शब्द कशा पद्धतीने तयार झालेले आहेत आणि व्यवस्थित मीनिंग आपण लावू शकतो. नेक्स्ट श्लोक नंबर 6. प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैः प्रारभ्य विघ्न विहता विरमन्ति मध्याः विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्धम उत्तम जनाः न परित्यजन्ति. नाउ वी सी अन्वय. विघ्नभयेन खलु नीचैः कार्यं न प्रारभ्यन्ते कार्यं प्रारभ्य विघ्न विहता भूत्वा मध्याः विरमन्ति विघ्नैः पुनः पुनः प्रतिहन्यमानाः अपि उत्तमजनाः प्रारब्धं कार्यं न परित्यजन्ति. विघ्नभयेन, विघ्नभयेन being afraid of obstacles. प्रारभ्यते, प्रारभ्यते started, प्रारभ्य having started. विघ्न विहताः struck by the obstacle. विरमन्ति stop. प्रतिहन्यमानाः who are being struck by the obstacle. उत्तमजनाः good people. Now we see translation. Lowest kind of person do not start work being afraid of the possible obstacles. The mediocre having started a work stop when encountered by difficulties. The best kind of person do not give up the work they have started even though they are again and again removed by obstacles. पहा ह्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे की जे लोक आपल्याला काहीतरी संकटे येतील, आपण एखादं कार्य सुरू करत आहोत आणि आपल्यावर प्रॉब्लेम्स येतील, असं जे घाबरून दूर सरकतात ते खरोखरच कसे असतात? वाईट बुद्धीचे लोक असतात, जे कार्य करू शकत नाहीत. अशा प्रकारचे ते नीच लोक असतात. परंतु काही लोक असे असतात जे कार्याला तर सुरुवात करतात परंतु मध्येच ते काय करतात? एखादा प्रॉब्लेम आला की ते कार्य ते तिथून सोडून देऊन दूर सरकतात. परंतु जे उत्तम लोक असतात ते कितीही संकटे आली त्या संकटाचा प्रतिकार करून ते कार्य कंप्लीट होण्याकडे ते काय करत असतात? आपलं लक्ष केंद्रित करत असतात. मग आपल्याला स्वतःला कसं व्हायचंय? आपल्याला आपलं कार्य पूर्ण करायचंय का कार्याला सुरुवातच करायची नाही का अर्धवट कार्य करायचंय? नाही, आपल्याला आपलं ध्येय काय करायचं आहे? जे ध्येय जे स्वप्न आपण पाहिलेले ते पूर्ण करायचंय. आपल्याला ते मध्ये सोडून जायचं नाही. म्हणजेच आपल्याला काय व्हायचंय? गुड पर्सन प्रमाणे आपल्याला बनायचं आहे. नाउ वी सी श्लोक नंबर 7. स्थानभ्रष्टाः न शोभन्ते दन्ता केशा नखा नराः इति विज्ञाय मतिमानं स्वस्थानं न परित्यजेत्. स्थानभ्रष्टाः दन्ताः केशाः नखाः नराः च न शोभन्ते इति विज्ञाय मतिमान नरः स्वस्थानं न परित्यजेत्. स्वस्थानम own place, विज्ञाय to known, मतिमानम intelligent person, न परित्यजेत् should not give up. Teeth, hair, nails and human beings remove from their
place do not look beautiful. Keeping in his mind, the intelligent person should not give up his or her place. बघा, जो बुद्धिमान व्यक्ती असतो तो आपलं स्थान कधीही सोडत नाही. ज्या पद्धतीने जर नख, दात असतील, केस असतील, नख असतील, जर ते वेगवेगळ्या आहे त्या प्लेसवर आले तर ठीक आहे, परंतु ते जर प्लेस सोडून आले तर ते शोभून दिसतील का आपल्याला? नाही. त्याच पद्धतीने आपलं स्थान जे आहे त्या स्थानावर आपण विराजमान असणं आवश्यक आहे. ते स्थान सोडून बुद्धिमान माणसे काय करतात? आपलं स्थान सोडून कधीही जात नाहीत. त्या पद्धतीनेच आपण सुद्धा आपलं जी पोझिशन आहे ती कायम ठेवण्याचा आपण काय करायला पाहिजे? प्रयत्न करणं आवश्यक आहे. नाउ वी सी श्लोक नंबर 8. दैवमेवेति सचिन्त्य न स्वोद्योगं नरस्त्यजेत अनुद्यमेन कस्तैलं तिलेभ्यः प्राप्तुम् अर्हति. दैवम् एव इति सचिन्त्य नरः स्वोद्योगं न त्यजेत अनुद्यमेन तिलेभ्यः तैलं कः प्राप्तुम् अर्हति. Sachintyam, having thought, svodhyogam, one's own effort, anudyamena, by not working. Man should not give up making his own effort, thinking that luck or fate alone is enough. We can get oil from sesame seed without strenuous effort. बघा, आपल्याला जोपर्यंत आपण प्रयत्न करणार नाही, जोपर्यंत आपण उद्योगी बनणार नाही, तोपर्यंत आपल्याला सफलताही प्राप्त होणार नाही. असा विचार करून आपण काय करायला पाहिजे? दैवावर कधीही अवलंबून न राहता स्वोद्योगी होणं अतिशय आवश्यक आहे. जर स्वोद्योगी बनलात तर बारीक अशा तिळापासून सुद्धा आपण काय करू शकतो? तेल प्राप्त करू शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय पाहिलेलं आहे? ही अव्ययमाला पाहिलेली आहे आणि ह्या अव्ययांची सुद्धा स्टडी आपण ह्या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. गुड डे स्टुडंट्स.